Hello student, today we will learn about the topic structure of atom. Structure of atom. या टॉपिक मधला आज आपण डेफिनेशन पाहणार आहोत ऑर्बिटल. याच्या अगोदर आपण ऑर्बिटची डेफिनेशन पाहिलेली आहे. ऑर्बिट, व्हॉट इज बाय ऑर्बिट? ऑर्बिटची डेफिनेशन याच्या अगोदरच्या पिरियडला किंवा व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते. ऑर्बिट्स, ऑर्बिटल आणि त्याचे जे टाईप्स आहेत ते आपण टाईप्स पाहिले होते. आता ऑर्बिट, व्हॉट इज बाय ऑर्बिट or define the term orbit? The circular path around the nucleus of an atom in which electron revolve without radiating energy is called as orbits. त्याला ऑर्बिट म्हणतात किंवा ऑर्बिट म्हणतात. उच्चार कसा केला तरी बरोबर आहे. ऑर्बिट्स किंवा ऑर्बिट. The circular path around the nucleus of an atom in which electron revolve without radiating energy is called as orbit or orbit. म्हणजे न्यूक्लियसच्या भोवती जो सर्क्युलर पाथ असतो की त्याच्यावरून इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरत असतो, तो जो सर्क्युलर पाथ आहे त्या सर्क्युलर पाथला ऑर्बिट्स असं म्हटलं जातं. आणि ऑर्बिटल, ऑर्बिटल म्हणजे द ऑर्बिटल इज अ 3-dimensional space around the nucleus of an atom where the probability of finding electron is maximum. ऑर्बिटल म्हणजे न्यूक्लियस भोवती जो 3-dimensional स्पेस आहे, न्यूक्लियस भोवती जो 3-dimensional स्पेस आहे आणि त्याच्यावरती मॅक्झिमम इलेक्ट्रॉन हे फिरत असतात, असा जो भाग आहे तो भाग म्हणजे त्याला आपण ऑर्बिटल असं म्हणतो. ऑर्बिटल. आता त्यामध्ये एस ऑर्बिटल आहे, पी ऑर्बिटल आहे, डी ऑर्बिटल आहे, एफ ऑर्बिटल आहे. एस ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स असतात. पी ऑर्बिटलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यानंतर डी ऑर्बिटलमध्ये 10 इलेक्ट्रॉन्स असतात आणि एफ ऑर्बिटलमध्ये 14 इलेक्ट्रॉन्स हे प्रेझेंट असतात. मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. आता त्यानंतर टाइप्स ऑफ ऑर्बिटल. ऑर्बिटल्स आर ऑफ 4 टाइप्स. 4 टाइप्स. यामध्ये एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल आणि एफ ऑर्बिटल हे 4 टाइप्स हे ऑर्बिटलचे आहेत. त्याला आपण सबसेल सुद्धा म्हणतो. आपण सबसेल. एस सबसेल, पी सबसेल, डी सबसेल आणि एफ सबसेल. आता ह्या ऑर्बिटलमध्ये हे जे एस ऑर्बिटल आहे हा स्पेरिकल ऑर्बिटल आहे. स्पेरिकल असल्यामुळं तो नॉन डायरेक्शनल आहे. त्याला डायरेक्शन नाही, कसल्या प्रकारची डायरेक्शन नाही, नॉन डायरेक्शनल आहे. पी, डी आणि एफ ऑर्बिटल जे आहेत याला एक पर्टिक्युलर असे डायरेक्शन आहे. पर्टिक्युलर असे डायरेक्शन आहे. त्यामुळं फक्त स्पेरिकल हा एस ऑर्बिटल असल्यामुळं तो नॉन डायरेक्शनल आहे आणि बाकीचे ऑर्बिटल आहेत ते बाकीच्या ऑर्बिटलला त्या ठिकाणी एक पर्टिक्युलर असे डायरेक्शन आहे. पर्टिक्युलर असे डायरेक्शन आहे आणि त्यामध्ये मॅक्झिमम जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत एस ऑर्बिटल, हे एस ऑर्बिटल सिंगल ऑर्बिटल आहे. त्यानंतर पी ऑर्बिटल 3 ऑर्बिटल आहेत, डी मध्ये 5 ऑर्बिटल आहेत, एफ मध्ये 7 ऑर्बिटल आहेत. यामध्ये एस ऑर्बिटलमध्ये सिंगल ऑर्बिटल असल्यामुळं एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम प्रेझेंट असतात. पी ऑर्बिटलमध्ये 3 ऑर्बिटल्स आहेत, 3 पी एक्स, पी वाय, पी झेड आणि त्यामुळं 3 ऑर्बिटल, एका ऑर्बिटलमध्ये 2 असे 6 इलेक्ट्रॉन्स हे पी ऑर्बिटलमध्ये प्रेझेंट आहेत. डी मध्ये 5 ऑर्बिटल्स असतात. ते 5 ऑर्बिटल म्हणजे डी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, डी झेड स्क्वेअर, डी एक्स वाय, डी वाय झेड आणि डी एक्स झेड असे डीचे 5 ऑर्बिटल आणि त्यामध्ये 10 मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स असतात. आणि एफमध्ये 7 ऑर्बिटल आहेत आणि त्यामध्ये 14 इलेक्ट्रॉन्स हे प्रेझेंट असतात. ठीक आहे. दीज आर दी टाइप्स ऑफ ऑर्बिटल्स. आता यामध्ये आपल्याला या
ऑर्बिटलच्या डायग्राम विचारले जातात पहा. बरेच वेळा डायग्राम विचारतात, बाकीचं एक्सप्लेनेशन शक्यतो विचारत नाहीत परीक्षेला. एस ऑर्बिटल. एस ऑर्बिटल इज अ स्पेरिकल इन शेप, दॅट इज इट इज नॉन डायरेक्शनल. स्पेरिकल इन शेप, that is it is a non-directional. S orbital has a capacity of maximum 2 electrons. S orbital जे आहे ते स्पेरिकल ऑर्बिटल आहे आणि त्यामध्ये स्पेरिकल ऑर्बिटल असल्यामुळे ते नॉन डायरेक्शनल आहे आणि त्यामध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. आता फॉर एक्झाम्पल एस ऑर्बिटलसाठी यामध्ये L इज इक्वल टू 0 म्हणजे अझिमुथल क्वांटम नंबर व्हॅल्यू ही 0 आहे आणि L इज इक्वल टू 0 आहे, म्हणून फॉर L इज इक्वल टू 0 दी M इज इक्वल टू ऑल्सो 0. M व्हॅल्यू सुद्धा 0 आहे म्हणजे मॅग्नेटिक क्वांटम नंबर व्हॅल्यू ही 0 आहे. मॅग्नेटिक क्वांटम नंबर व्हॅल्यू ही सिंगल आहे, 0 आहे, सिंगल आहे, म्हणून the only one value of magnetic quantum number shows that S orbital have only one orientation. They are spherically symmetrical about the nucleus. यामध्ये M व्हॅल्यू मॅग्नेटिक क्वांटम नंबर व्हॅल्यू 0 एक सिंगल व्हॅल्यू आहे म्हणजे S ऑर्बिटल हे सिंगल ऑर्बिटल आहे. ठीक आहे. There is only one symmetrical orbital, that is S orbital. For each value of n, the size and radius of S orbital depends upon the value of principal quantum number n. As value of n increases, the size of S orbital is also increases. आता यामध्ये पहा, S orbital आपण 1s orbital म्हणतो, 2s orbital, 3s orbital, 4s orbital. हे जे S ऑर्बिटल स्पेरिकल इन साइज आहे, हे स्पेरिकल इन साइज डिपेंड्स ऑन दी n व्हॅल्यू, दॅट इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर व्हॅल्यू. ह्या प्रिन्सिपल क्वांटम नंबर व्हॅल्यूवरती हे याची साईज किंवा रेडियस हे अवलंबून आहे. म्हणजे साईज जर वाढत गेली तर त्याची ॲटोमॅटिक रेडियस ही वाढत जाते. हे जे आहे हे डिपेंड्स ऑन प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे काय, एसच्या अगोदर हे 1 2 लावलेलं असते, ती म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर व्हॅल्यू. म्हणजे 1 हे n व्हॅल्यू, 2s मधलं 2 हे n व्हॅल्यू, 3s मधलं 3 हे n व्हॅल्यू, म्हणजे त्याच्या साईजवरती आणि रेडियसवरती हे डिपेंड्स आहे. ठीक आहे. आता त्यानंतर पहा, S ऑर्बिटलमध्ये द 2s ऑर्बिटल इज बिगेस्ट or larger than 1s orbital, while the 3s orbital is bigger or biggest or larger than 2s orbital. म्हणजे पहा, n व्हॅल्यूवर डिपेंड असल्यामुळं n व्हॅल्यू ही 2s ही 1s पेक्षा लार्जर असल्यामुळं 2s ऑर्बिटल ही लार्जर दॅन 1s ऑर्बिटल, 3s ऑर्बिटल इज लार्जर दॅन 2s ऑर्बिटल, म्हणजे n व्हॅल्यूवरती डिपेंड्स आहे. आणि आता यामध्ये पहा, 1s ऑर्बिटल आणि 2s ऑर्बिटलमध्ये कसल्याही प्रकारचा इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट नाही. म्हणजे 0 इलेक्ट्रॉन्स आहे. म्हणजे 1s ऑर्बिटल आणि 2s ऑर्बिटलच्या जो दरम्यान जो भाग आहे, जो इन बिटवीन 1s अँड 2s आर टर्म ॲज नोड. म्हणजे त्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाहीत 1s आणि 2s मध्ये, म्हणून त्या भागाला आपण नोड्स असं म्हणतो. द 2s ऑर्बिटल इज बिगर ऑर लार्जर दॅन 1s ऑर्बिटल, व्हाईल द 3s ऑर्बिटल इज बिगर दॅन 2s ऑर्बिटल. इन बिटवीन 1s ऑर्बिटल अँड 2s ऑर्बिटल देर इज अ रिजन वेअर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग अ इलेक्ट्रॉन इज 0. इट इज कॉल्ड ॲज नोड. यामध्ये 1s ऑर्बिटल आणि 2s ऑर्बिटलमध्ये जो 0 इलेक्ट्रॉनचा भाग आहे त्याला नोड म्हटलेला असते. नोड, NOD, नोड. याच्या खाली डायग्राममध्ये दाखवलेला आहे पहा. ह्या ज्या डायग्राम खाली दिलेल्या आहेत त्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. इथं नोड दाखवलेला आहे पहा, नोड. ही 1s ऑर्बिटलची डायग्राम आहे. 1s ऑर्बिटल, त्यानंतर
2s ऑर्बिटलची डायग्रॅम, 3s ऑर्बिटलची डायग्रॅम, ह्या डायग्रॅम ज्या आहेत त्या डायग्रॅम त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. डायग्रॅम जे आहेत ते डायग्रॅम दाखवलेले आहेत. इथं 2s ऑर्बिटल आहे, 3s ऑर्बिटल आहे, इथं 1s ऑर्बिटल आहे. आता या डायग्राममध्ये तुम्हाला इथं ॲरो दाखवलेले आहेत, ॲक्सिस दाखवलेले आहेत. तुम्ही ॲक्सिस दाखवली तरी चालतेत, नाही दाखवली तरी चालतेत, कारण स्पेरिकल असल्यामुळं त्या ॲक्सिसचा आणि थोडक्यात त्या एस ऑर्बिटलचा काही संबंध नाही. तुम्ही दाखवलं तरी बरोबर आहे, नाही दाखवलं तरी बरोबर आहे. फक्त स्पेरिकल इन शेप दाखवला तरी चालतोय. 2 नंबर डायग्राममध्ये जर आपण पाहिलं, 2 नंबर डायग्राममध्ये यामध्ये 1s ऑर्बिटल हे आतल्या बाजूला 1s ऑर्बिटल दाखवले, त्यानंतर बाहेरचा स्पेअर जो आहे तो 2s ऑर्बिटल दाखवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये 1s आणि 2sच्या मध्ये जो भाग आहे त्याला नोड म्हटलेला आहे, नोड. तसंच 3sची डायग्राम तुम्हाला पुढे दाखवलेली आहे. 3s 1s ऑर्बिटल पहिल्यांदा आहे, नंतर 2s आणि एकत्रित 3s ऑर्बिटलची वरून स्पेअर दाखवलेला आहे. आता तुम्हाला परीक्षेमध्ये ह्या तिन्ही डायग्राम विचारल्या जात नाहीत, ह्या तिन्हीपैकी एखादी डायग्राम विचारली जाते आणि बरोबर तीच डायग्राम तुम्हाला काढायची असते. समजा 2s ऑर्बिटलची जर डायग्राम विचारली तर तुम्ही 2sची डायग्राम काढायची असते. तुम्ही 3sची डायग्राम जर काढली तर तुम्हाला मार्क मिळत नाहीत. तर तुम्हाला जी विचारलेली आहे तीच डायग्राम तुम्ही काढायची असते. 1sची विचारली तर 1s काढायची असते, 2sची विचारली 2s काढायची असते, 3sची विचारली तर फक्त 3sचीच डायग्राम काढायची असते. जे विचारलेलं आहे तेच तुम्ही त्याची शेप हा काढायचा असतो. सगळेच डायग्राम काढून तुम्हाला मार्क मिळत नाहीत. ओके. त्यानंतर आपण पी ऑर्बिटल पाहणार आहोत. याच्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन ड्रॉ दी शेप ऑफ पी ऑर्बिटल. आता पी ऑर्बिटलच्या ऐवजी तुम्हाला px py pz अशा पद्धतीनं त्यातल्यात एक डायग्राम विचारला जाते पहा, px किंवा py किंवा pz. आता पी ऑर्बिटल इज डंबेल शेप्ड. याचा जो डंबेल शेप सारखा हा शेप आहे पी ऑर्बिटलचा आणि त्यामध्ये 2 लोब्स आहेत, 2 लोब्स आहेत. हे ॲक्सिस आहेत, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस, आणि ते ॲक्सिसवरती त्या डायग्राम दाखवलेले आहेत पहा. या डायग्राम दाखवत असताना पहा px ऑर्बिटलची डायग्राम जर तुम्हाला विचारली तर त्या ठिकाणी जो लोब्स आहेत ते लोब्स तुम्ही एक्स ॲक्सिसवरच दाखवले पाहिजेत. तुम्ही वाय जर विचारले, पी वाय विचारले तर लोब्स जे आहेत ते वाय ॲक्सिसवरतीच दाखवले पाहिजेत. तुम्हाला झेड विचारलं तर झेड ॲक्सिसवरतीच ते लोब्स दाखवले पाहिजेत. आता तो लोब्स तुम्ही समजा एक्स ॲक्सिस आता आपण असा आडव्या पद्धतीनं दाखवलेला आहे, तो उभा जरी दाखवला, हॉरिझॉन्टलच्या ऐवजी व्हर्टिकल जरी दाखवला तरी त्या ठिकाणी त्या ॲक्सिसला तुम्ही एक्स ॲक्सिस नाव दिलं पाहिजे. आणि जर विचारलं एक्स ॲक्सिस तर त्या ठिकाणी एक्स ॲक्सिसवरती लोब हे दाखवले पाहिजे तर तुम्हाला मार्क मिळतील. तुम्ही जर त्या ॲक्सिसला नाव नाही दिलं किंवा चुकीचं नाव दिलं तर तुम्हाला मार्क मिळत नाहीत डायग्राम काढून सुद्धा. ठीक आहे. पी ऑर्बिटलमध्ये आपल्याला माहीत आहे की मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. पी ऑर्बिटल हॅज कॅपॅसिटी ऑफ मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन्स. 6 electrons are present in p orbital. For p orbital, L is equal to 1. For L is equal to 1, m is equal to -1, 0, +3. ह्या 3 व्हॅल्यू आहेत पहा m च्या. जर L is equal to 1 असेल तर m is equal to -1, 0 आणि +1 आहे. These 3 value of magnetic quantum number shows that p orbital has 3 orientations. 3 orientations. So they are 3 types of p orbitals and they are represented as px orbital, py orbital and pz orbital. These 3 p orbitals are perpendicular to each other and oriented along x, y and z axis respectively in space. They are equivalent in energy in absence of magnetic field. Each px orbital, py orbital and pz orbital consist of 2 lobes. The 2 lobes are separated by a plane having 0 electron density. Such a plane is called as nodal plane. Nodal plane. Px orbital, pz, py orbital, pz orbitals contains 2 electrons each. The shape of px, py orbital is given below.
यामध्ये पहा आपल्याला माहित आहे की एल व्हॅल्यू म्हणजे अजिमुथल क्वांटम नंबर व्हॅल्यू जर 1 असेल तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक क्वांटम नंबर व्हॅल्यू ज्या आहेत त्या 3 मॅग्नेटिक क्वांटम नंबर व्हॅल्यू आहेत त्या -1, 0 आणि +1 अशा 3 मॅग्नेटिक क्वांटम नंबर व्हॅल्यू आहेत आणि त्यामध्ये 3 वेगवेगळ्या व्हॅल्यू असल्यामुळं त्या ठिकाणी पी चे 3 ऑर्बिटल्स आहेत px py आणि pz. यामध्ये x y आणि z हे ॲक्सिस आहेत. p orbital oriented in x axis are termed as px orbital. p orbital is oriented in y axis are termed as py orbital आणि z axis are termed as pz orbital. म्हणजे 3 ऑर्बिटल आहेत आणि इन ॲब्सन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड ह्या तिन्ही ऑर्बिटलची एनर्जी जी आहे ते एनर्जी हे इक्वॅलंट एनर्जी असते, इक्वल एनर्जी असते. त्या एनर्जीला आपण ट्रिपली जनरेट एनर्जी असं म्हणतो, ट्रिपली जनरेट ऑर्बिटल्स असं म्हणतो, एनर्जी ऑर्बिटल्स असं आपण त्याला म्हणतो, कारण त्या तिन्ही ऑर्बिटलची एनर्जी ही सारखी असते. परंतु इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड ह्या तिन्ही ऑर्बिटलची एनर्जी ही वेगवेगळी एनर्जी असते. यामध्ये जे 2 लोब्स आहेत त्या 2 लोबच्या मध्ये त्या ठिकाणी 0 इलेक्ट्रॉन डेन्सिटी असते. त्या भागाला आपण नोडल प्लेन असं म्हणतो, नोडल प्लेन असं म्हणतो. हे जे नोडल प्लेन वगैरे आहे हे तुम्हाला MCQ ला वगैरे विचारण्याची शक्यता असते, त्यामुळं ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पुढे डायग्राम दिलेले आहेत px py pz. ह्या डायग्राम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये प्रॅक्टिससाठी काढून घ्यायचे. पाहताना सोपे वाटतात परंतु यातली एकच डायग्राम तुम्हाला परीक्षेला विचारली जाते आणि त्यामुळे न कळत त्या ठिकाणी चूक झाली, थोडीशी चूक झाली तर 0च मार्क मिळतो. पहा यामध्ये अर्धा मार्क वगैरे मिळत नाही, थोडी चूक झाली की मिळाला तर पूर्ण मार्क नाही तर 0 मार्क मिळतो. त्यामुळे या डायग्रामची तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर डी ऑर्बिटल. डी ऑर्बिटल्स आर 4 lobes planar structure, 4 lobes planar structure. D orbitals has capacity of maximum 10 electrons. For d orbital L is equal to 2, for L is equal to m value -2, -1, 0, +1, +2. This 5 value of magnetic quantum number m shows that d orbital only one 5 orientation. D orbital have only 5 orientations. 5d orbitals are equivalent in energy. 5d orbitals designated by dxy, dxz, dyz, dx square y square आणि dz square. Shape of d orbital, 5d orbitals. यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे पहा d orbital जे आहेत, d orbital हे 4 lobes planar structure आहे. यामध्ये मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात डी ऑर्बिटलमध्ये. डी ऑर्बिटलसाठी अजिमुथल क्वांटम नंबर व्हॅल्यू ही 2 आहे. एल इज इक्वल टू असेल तर त्यामध्ये मॅग्नेटिक क्वांटम नंबर व्हॅल्यू एम जे आहे एम इज इक्वल टू -2, -1, 0, +1, +3. ह्या व्हॅल्यू किती आहेत? 5 व्हॅल्यू आहेत. पहा या 5 व्हॅल्यू आहेत म्हणजे -1, -2, -1, 0, +1, +2 ह्या 5 व्हॅल्यू आहेत. म्हणून डीच्या 5 ऑर्बिटल्स आहेत आणि ते ऑर्बिटल जे आहेत ते ऑर्बिटल dx स्क्वेअर y स्क्वेअर dz स्क्वेअर dxy dxz आणि dyz हे 5 ऑर्बिटल्स आहेत आणि 5 ऑर्बिटलमध्ये एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. एकूण 10 इलेक्ट्रॉन्स हे त्यामध्ये प्रेझेंट आहेत आणि त्याच्या खाली डायग्राम दिलेले आहेत. पहा dxy dyz dxz dx स्क्वेअर y स्क्वेअर आणि dz स्क्वेअर अशा ज्या 5 ऑर्बिटल आहेत 5 ऑर्बिटलच्या 5 डायग्राम त्या ठिकाणी दिलेले आहेत. द शेप ऑफ डी ऑर्बिटल इज 4 lobes planar structure while the shape of f orbital is complicated 3-dimensional shape. 3-dimensional shape. These are the d orbitals. याच्या डायग्राम आपण आपल्या नोटबुकमध्ये काढून ठेवायचे आहेत आणि डायग्रामची प्रॅक्टिस करायची, न पाहता डायग्राम काढता आली पाहिजे अशा पद्धतीनं डायग्रामची प्रॅक्टिस करायची आहे. ओके. आता यामध्ये लास्ट पॉईंट आहे डिफरन्स बिटवीन ऑर्बिट्स अँड ऑर्बिटल. ऑर्बिट्स अँड ऑर्बिटल.
orbits, it is well defined circular path around the nucleus in which electron revolve around to Bohr's model of an atom. Orbital, it is three-dimensional space around the nucleus of an atom in which the probability of finding the electron is maximum. This is the accordance with क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम. म्हणजे थोडक्यात ह्या दोन्हीच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. सर्क्युलर पाथ अराउंड द न्यूक्लियस आणि थ्री डायमेन्शनल स्पेस अराउंड द न्यूक्लियस. प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन्स इज मॅक्झिमम. अशा प्रकारच्या दोन्ही डेफिनेशन ह्या दिलेल्या आहेत. आता ऑर्बिट्समध्ये अँड ऑर्बिट कंटेन्स 2n² इलेक्ट्रॉन्स वेअर n रिप्रेझेंट दी नंबर ऑफ ऑर्बिट. ऑर्बिटमधची संख्या जी आहे ते 2n² ह्या फॉर्म्युल्यानुसार काढली जाते. अँड ऑर्बिटल कंटेन्स मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स ओनली. जे ऑर्बिटल आहे त्या ऑर्बिटलमध्ये जास्तीत जास्त 2च इलेक्ट्रॉन्स असतात आणि ऑर्बिटमध्ये त्यामध्ये वेगवेगळ्या ऑर्बिटलप्रमाणे वेगवेगळी त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या असते. म्हणजे एस ऑर्बिट असेल तर 2च त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. पी असेल तर 6 इलेक्ट्रॉन्स असतात. डी असेल तर 10 इलेक्ट्रॉन्स असतात ऑर्बिट. आणि ऑर्बिटलमध्ये 2च इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये प्रेझेंट असतात. ऑर्बिट्स आर सर्क्युलर. ऑर्बिट जे आहे सर्क्युलर आहे आणि ऑर्बिटल जे आहे डिफरंट ऑर्बिटल्स हॅव डिफरंट शेप. जे ऑर्बिटल्स आहेत ऑर्बिटलचे वेगवेगळ्या शेप असतो. ऑर्बिट्स आर नॉन डायरेक्शनल एक्सेप्ट एस ऑर्बिटल. ऑल अदर orbitals are directional in nature. Okay, धन्यवाद.